शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 195व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात महिला गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिलांचा आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला। सावित्रीबाई फुले महाविद्यालय वसमत यांच्या वतीने आयोजित या गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीमाईंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। यावेळी बोलताना तहसीलदार शारदा दळवी यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची आठवण करून दिली आणि आजच्या काळात महिलांनी शिक्षणाच्या जोरावर स्वावलंबी होण्याचे आवाहन केले। या सोहळ्यात परिसरातील यशस्वी माता, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्यामुळे विद्यार्थिनींमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला। आज 5 जानेवारी 3 जानेवारीला भारतभर माता सावित्रीबाई फुले यांची जयंती 195वी जयंती साजरी केलेली आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे यांच्या सगळ्यांचा आज इथे सत्कार घेण्यात आलेला आहे। आणि मला या निमित्ताने सांगू इच्छिते की या वसमतसारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये सुद्धा अशा काही माता आहेत, भगिनी आहेत ज्यांनी आपलं अस्तित्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्या निर्माण करू इच्छित आहेत। तर या निमित्ताने त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना अजून एक प्रेरणा मिळेल, उत्साह आता यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या याच्या पुढे देखील भविष्यामध्ये खूप मोठी भरारी घेतील एवढंच मी सांगू इच्छिते। त्यांना आभार आणि कौतुक सुद्धा त्यांचं खूप सारं या विद्यार्थिनींना काय संदेश या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माता सावित्रीने ज्या पद्धतीने त्यांचा जो दृढनिश्चय होता, जे ध्येय त्यांना साध्य करायचं होतं ते ज्या पद्धतीने त्यांनी साध्य केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या संकटावर आणि येणाऱ्या समस्यावर मात करावं, जेणेकरून आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकेल। आपण एक अनुभव सांगितला। नक्कीच आपण काय म्हणतो की महिला म्हटलं की ती नाजूक असायला पाहिजे आहे, मात्र मी असं म्हणणार नाही। महिला म्हटलं की सूर्यासारखी आग ओकणारी ती जी स्त्री आहे किंवा मुलगी आहे ती अशी बनायला हवी, याच्याकरता पालकांनी देखील आपल्या मुलींकडे लक्ष द्यायला हवं। मॅडम, तुम्ही आता नगराध्यक्षपदी इथं, तहसीलदार पण इथं आहात, बरोबर आहे? तर महिलांसाठी काय करणार आहात भविष्यात? माझी खूप इच्छा आहे की एकतर सगळ्यात प्रथम आपलं शहर जे आहे ते स्वच्छ व्हावं आणि महिलांच्या मध्ये जी असुरक्षितता आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा धक्काबुक्की होते, काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, तर ते कुठेतरी कमी होण्याकरिता मार्केटमध्ये काही मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून लावले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपण बाहेर पडल्यानंतर कुठेही असुरक्षित वाटू नये। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।